नमस्कार. जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे आणि तसेच आमच्या एक्सप्रेसमध्ये देखील तुमचं सरचे स्वागत आहे. महेश भाऊ, प्रथमच तुम्ही या नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून गेलेला आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर तुम्ही या निवडणुकीला सामोरे गेलता. माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते तसेच सुजय भैया माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही या नगर परिषदे निवडणुकीला सामोरे गेलता. काय भावना आहेत तुमच्या प्रथम? आता मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच ज्या व्यक्तिमत्वाने माझ्या कपाळाला विजयाचा गुलाल लावला म्हणजेच माजी आमदार आरोग्यदूत रामभाऊ सातपुते साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. त्याच पद्धतीने हा प्रभाग जो आहे तो सर्वसाधारण जागेसाठी सुटला होता. मी आहे एक सर्वसाधारण कुटुंबातला भटक्या विमुक्त जाती जमातीमधला मागासवर्गीय कुटुंबातला एक मुलगा. तरी या ठिकाणी सर्वसाधारण जागा असूनसुद्धा ओपन जागा असूनसुद्धा मला या जागेवर उमेदवारी देण्यासाठी सुजयभैया माने पाटलांनी खूप मोठा त्याग केला. रामभाऊ सातपुते साहेबांनी माझ्यासाठी ही जागा सोडायला लावली. सुजयभैया माने पाटलांनी त्यामध्ये मदत केली, त्याग केला. तसेच आमचे शहराध्यक्ष महादेवजी कवळे यांनीसुद्धा माझ्या तिकिटासाठी खूप संघर्ष केला आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास त्या विश्वासाचं आज कुठेतरी फलित मिळते. तुमची राजकारणाला सुरुवात कशी झाली? म्हणजे राजकारणामध्ये येण्याचा प्रसंग कसा आला तुम्हाला? मुळामध्ये सामाजिक काम करत होता, मैत्री प्रतिष्ठान असेल किंवा पाठीमागे जनसेवा संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काम करत होता. सुरुवात कशी झाली तुमची? सुरुवात माझी कशी झाली की मी मैत्री प्रतिष्ठान नावाने एक संस्था काढली होती. संस्थेचं रूपांतर मी एक सामाजिक चळवळीमध्ये केलं. सामाजिक चळवळीमधले मुळात मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता. आंबेडकरी चळवळीमधून घडलेला कार्यकर्ता सामाजिक जीवनामध्ये बरेच माझ्यामध्ये आता त्यांची मला काही नावं घेता येणार नाही त्याच्यामध्ये, परंतु त्यांचं मी खरंच आभार माने की त्यांच्यामुळे मी इथं आहे. बरोबर. चळवळीतल्या बऱ्याच लोकांचे माझ्यावर उपकार आहेत. कोण? महेश शिंदे. महेश शिंदे हा भटक्या विमुक्त जाती जमातीमधला त्याच्या अजून बी भांडीच विकते, अजून बी भाऊ भांगराचा धंदा करतो. त्या कुटुंबातला महेश शिंदे आज नगरसेवक होतोय. तो कशामुळं तर त्याला ओळख दिली ह्या सामाजिक चळवळीनं, आंबेडकरी चळवळीनं ओळख दिली. आणि न्याय देण्याचं काम कुठल्या पक्षाने केलं तर ते भारतीय जनता पार्टीने केलं. आणि त्याला ते देण्यासाठी रामभाऊ सातपुते साहेब असतील, सुजयभैया माने पाटील साहेब असतील, महादेवजी कवळे साहेब असतील, माझ्यासाठी जी झटणारी जी टीम आहे, माझे मित्र रात्रंदिवस पाळलेत माझ्यासाठी. माझे मित्र, माझे समाज बांधव असतील, हे सर्वजण एकत्रित येऊन मला निवडून आणलं त्यांनी. प्रचारामध्ये तुमची रणनीती कशी होती? म्हणजे कशा पद्धतीनं? इथं मोठी बलाढ्य शक्ती समोर होती. प्रचारामध्ये एवढं मोठं तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदीला सामोरे जाऊन तुम्ही निवडून येत आहे भारतीय जनता पार्टीमधून. तुमचे 4 नगरसेवक येत आहेत. काय सांगाल? मुळामध्ये मी प्रभाग क्रमांक 8मधून होतो. प्रभाग क्रमांक 8मधनं 70 वर्षामध्ये मी ज्या समाजामधून येतो म्हणजे गोंधळी समाज, त्या समाजाला 70 वर्षामध्ये कधीही तिकीट दिलं नव्हतं. परंतु भारतीय जनता पार्टीनं एकाच प्रभागात एकाच समाजाची 2 तिकीटं दिली. गोंधळी समाजाची 2 तिकीटं एकाच प्रभागात. एकाच समाजाची 2 तिकीटं दिल्यानंतर एक कोण मायनस होतं किंवा प्लस होतं. परंतु एकमेव असा प्रभाग असेल महाराष्ट्रातला, त्या प्रभागामध्ये दोन्ही समाजाचे एकाच चिन्हावर दोन्ही समाजाचे नगरसेवक निवडून आलेत. बरोबर आहे. हो. मग आता तुम्ही तुमच्या प्रभागातील जनतेला काय सांगाल आता आमच्या माध्यमातून? मी खरं तर या 8 नंबर प्रभागातील नवीन बाजारतळ मुख्यतः मी जिथे राहतो त्या प्रभागाने मला त्या बूथने 153 लीड दिलं आहे. 153 लीड. बरं. 10-17 असेल, माने पाटील इंडस्ट्री असेल, वर आमचं सर्व बोराडी वस्ती असेल किंवा बोराडी वसाहत किंवा स्टँडच्या पाठीमागचा एरिया जो आहे, मला तिथं 78 लीड मिळालं. या दोन्ही बूथचं मिळून मला 232 लीड होतं. ठीक आहे, असू दे, एक बूथ मला थोडंसं मायनसमध्ये थोडंसं जास्त प्रमाणात गेलं. तिथलंही काम मी करणार आहे प्रामाणिकपणे. मी सत्ता नसताना मी चळवळीतनं बरीच कामं लोकांची केलेली आहेत. आता तर मी सत्तेत गेलो आहे, नगरसेवक झालो आहे, मला कळतं की बाबा जाण काय आहे. मी एक इलेक्शनमधला एक प्रश्न गाजत होता की तुम्ही पाण्यासाठी टाकीवर चढून आंदोलन केलं. नक्कीच. आता स्वतः तुम्ही नगरसेवक आहे, मग कशा पद्धतीनं काम होणार आता तुमचं? विशेषतः म्हणजे आता ही नगरसेवक मी तुम्हाला त्यावेळेस बी सांगितलं होतं, आम्हाला जी पाण्याची टाकी आहे ती संग्रामनगरची जोडलेली आहे. मी असा प्रयत्न करणार आहे की आम्हाला सेपरेट टाकी मिळावी. जर सेपरेट टाकी भेटले तर हा जो पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न मार्गीच लागेल ना कायमस्वरूपी. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या मी आगे होत आहे क्या. बरोबर. महेश शिंदे आता नगरसेवक झाला आहे. महेश शिंदे कसा निधी खिचून आणतोय, कुठलं प्रभावी काम करतोय हे तुम्हाला दिसेलच आता याच्या माध्यमातून. मग आता तुम्ही माळशिरस तालुक्याचे माजी आमदार
रामभाऊ सातपुते साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्राधान्यानं तुमच्या प्रभागातील कोणकोणती कामे करण्याचा मानस असणार आहे तुमचा आता? आता नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न असतात, पाणी असू द्या, गटर असू द्या, लाईटचे खांब असू द्या, ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना, रस्ते असू द्या, मुख्यतः हा विषय मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये झोपडपट्टी आहेत, झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आपण प्रयत्न करणार आहे. त्यांना घरकुल मिळावेत, त्यांच्या नावावर जागा व्हावेत. अशा अतिक्रमण जी लोकं राहतात 2011च्या पूर्वी जी लोकं राहणार आहेत त्या लोकांना त्यांच्या नावावर जागा करा म्हणून शासनाने सांगितले आहे. ते नावा जागावर करून त्यांना घरकुल देणं, पक्की घर पत्र्यातनं आपण पक्क्या घरामध्ये आलो पाहिजे, ही भूमिका माझी असणार आहे. मग आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण अकलूजकरांना तसे तुमच्या प्रभागातील जनतेला काय आवाहन करायला आता? नक्कीच की मी प्रभागातील जनतेला मी सर्वप्रथम एकच सांगतो की तुमचं मनापासून आभार की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका युवकाला तुम्ही संधी दिली. पण या संधीचं मी नक्कीच सोनं करणार आहे. आणि मी तुम्हाला एकच सांगतो आहे, मी तुमच्यासाठी ज्यांनी मतदान केलं आहे आणि ज्यांनी नाही केलं त्यांनाही सांगतो आहे, मी 24 तास 365 दिवस मी तुमच्यासाठी तुमच्या सेवेत हजर असणार आहे. अर्ध्या रात्री मला कॉल लावा, मी तुमच्यासाठी 100% हजर असणार आहे. जरी तो प्रश्न सोडवू शकलो नसलो तरी मी त्यासाठी 100% प्रयत्न करणार. ओके, धन्यवाद.